नमस्कार, मी डॉक्टर विवेक महाजन, फोर्टिस हॉस्पिटल कल्याण येथे मी इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट अर्थात हृदयरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे। माझ्याजवळ अनेक पेशंट येतात सीडी घेऊन, एंजिओग्राफीची सीडी घेऊन, आणि त्यात त्यांना सांगितलेलं असतं बायपास करा किंवा एंजिओप्लास्टी करा, आणि मग त्यांच्या मनात हे कन्फ्युजन नेहमीच असतं की एंजिओप्लास्टी चांगली की बायपास चांगली। तर आपण थोडक्यात जाणून घेऊया की कुठल्या पेशंटसाठी एंजिओप्लास्टी चांगली आहे आणि कुठल्या पेशंटसाठी बायपास चांगली आहे। तर एंजिओप्लास्टी काय असतं? एंजिओप्लास्टी म्हणजे हृदयाच्या नसांमध्ये, हृदयाच्या रक्तवाहिन्या ज्यांना आपण आर्टरीज म्हणतो, त्याच्यामध्ये जे ब्लॉकेजेस येतात ते चरबीचे किंवा कॅल्शियमयुक्त ब्लॉकेजेस असतात। तर त्यात आपण मांडीची नस किंवा हाताची नस याद्वारे प्रवेश करून हृदयापर्यंत पोहोचून त्या नसमध्ये आपण वायर टाकून त्याच्यावरती एक फुगा किंवा बलून चढून ते ब्लॉकेजेस आपण हटवतो, त्या बाजूला करतो, आणि मग त्यात आपण एक धातूची ट्यूब, धातूची जाळी असते त्याची ट्यूब, त्याला स्टेंट म्हणतो, ती तिथे आपण फिट करतो आणि ते ब्लॉकेजेस ते स्टेंट धरून ठेवतो, याला आपण एंजिओप्लास्टी म्हणतो। या उलट बायपास सर्जरी किंवा CABG ज्याला म्हणतात, ही एक ओपन हार्ट सर्जरी असते। त्यामध्ये आपण काय करतो, जिथे ब्लॉकेजेस असतात तिथे आपण पर्यायी रस्ता रक्त पुरवठ्यासाठी बनवतो। ती नस आपण हाताची नस किंवा पायाची एक्स्ट्रा नस असते बॉडीमध्ये किंवा छातीच्या आतमधलीच एक्स्ट्रा नस आपण वापरून जिथे ब्लॉकेजेस असतात त्याच्या बाजूला आपण एक पर्यायी रस्ता बनवतो आणि रक्तपुरवठा सुरळीत करतो, त्या ब्लॉकेजेसचा असर मिटवतो आपण नवीन रस्ता देऊन। तर आता कुठल्या पेशंटला एंजिओप्लास्टी योग्य आहे, कुठल्याला बायपास योग्य आहे, तर त्याच्यासाठी अनेक नियम असतात किंवा क्रायटेरिया असतात। तर कसं आहे की जर ब्लॉकेजेस थोडेफार असतील आणि ते इझिली एंजिओप्लास्टीने ठीक करता येण्यासारखे असतील तर आपण एंजिओप्लास्टी प्रिफर करतो। एंजिओप्लास्टी हे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट करतो आणि त्याच्या मनामध्ये नेहमी हा प्रश्न असतो की मी एंजिओप्लास्टी जी करतोय ती टिकाऊ असेल का, ती लॉंग टर्म चालेल का? जर तसं रिझल्ट येऊ शकतो अशी मला अपेक्षा आहे तर छोटे मोठे ब्लॉकेजेस, 2-3 ब्लॉकेजेस, 4-5 ब्लॉकेजेस असतील तरीही आपण एंजिओप्लास्टी करू शकतो, पण ते आपल्याला विश्वास असला पाहिजे की आपण जो स्टेंट टाकतो तो चिरकाळ चालेल, नेहमी करता चालू शकेल आणि त्याच्यामध्ये टिकाऊपणा असेल। असं जर असेल तर आपण एंजिओप्लास्टीचा विचार अशा पेशंटसाठी करू शकतो। या उलट ब्लॉकेज खूपच किचकट असतील, कॅल्शियमयुक्त असतील, कॅल्शियम असलं की ते ब्लॉकेज टणक होतं, हार्ड होतं, मग त्याच्यामध्ये तो स्टेंट फुगत नाही, स्टेंट फुगला नाही तर तो टिकत नाही। असं जर वळणदार नस असेल, नसमध्ये फारसे अँगल्स असतील आणि त्याच्यामध्ये खूप सारं कॅल्शियम असेल आणि भरपूर लॉंग ब्लॉकेजेस असतील, डिस्टन्स खूप असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर विश्वास वाटतोय की हे स्टेंट्सने ठीक होऊ शकणार नाही किंवा स्टेंट्स टाकले तर ते दीर्घकाळ टिकणार नाही, तर मग अशा पेशंटला आपण बायपासचं ऑप्शन देऊ शकतो। या उलट जर इमर्जन्सीमध्ये हार्ट अटॅकचा पेशंट आला तर हार्ट अटॅकच्या वेळेला आपल्याला 90 मिनिटाच्या आतमध्ये ती नस खोलायची असते। हॉस्पिटलमध्ये पेशंट आल्याबरोबर 90 मिनिटाच्या आतमध्ये ती नस ओपन झाली पाहिजे। बायपाससाठी आपल्याला एवढा वेळ देता येणार नाही, त्यावेळेला इमर्जन्सीमध्ये हार्ट अटॅकच्या पेशंटसाठी आपण नेहमी एंजिओप्लास्टीचा प्रिफर करतो, एंजिओप्लास्टीला आपण प्राधान्य देतो आणि याला प्रायमरी एंजिओप्लास्टी म्हणतात। तो हार्ट अटॅकच्या पेशंटसाठी बायपास आपण इमिजिएटली नाही करत, एंजिओप्लास्टी प्रिफर करतो। तिसरा क्लास ऑफ पेशंट्स आहे की जे एकदम कमजोर असतात, म्हणजे एकदम वयस्कर झालेले आहेत किंवा खूप दुबळे आहेत किंवा त्यांची ओव्हरऑल हेल्थ फारच कमजोर आहे आणि ते बायपास सहन करू शकणार नाही, असे जर काही आपल्याला लक्षणं आढळली तर आपण बायपासच्या तुलनेमध्ये त्यांना एंजिओप्लास्टीचं प्राधान्य जास्त देतो। या उलट जर पेशंटला फार डायबिटीज आहे, डायबिटीज अनकंट्रोल्ड आहे, भरपूर ब्लॉकेजेस आहे, कॅल्शियमयुक्त ब्लॉकेजेस आहे, हृदयाची पंपिंग कमजोर झालेली आहे, तर अशा पेशंट्सला आपण बायपासचं प्राधान्य देतो एंजिओप्लास्टीपेक्षा। एंजिओप्लास्टी होऊ शकत नाही असं नाहीये, पण जर ब्लॉकेजेस खूप जास्त असतील आणि एंजिओप्लास्टीने रिझल्ट चांगला येणार नसेल तर अशा पेशंटला आपण एंजिओप्लास्टीपेक्षा बायपासचं ऑप्शन फर्स्ट प्रेफरन्सवरती देतो। तर अशा प्रकारे हे काही क्रायटेरियाज आहे ज्याच्याप्रमाणे आपण डिसाईड करतो की एंजिओप्लास्टी चांगली आहे की बायपास चांगली आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर फार सिरियस पेशंट ज्याला बायपास सहन होणार नाही किंवा हार्ट अटॅकचा पेशंट किंवा असे ब्लॉकेजेस जे सोपे आहे एंजिओप्लास्टीने ट्रीट करायला आणि ज्याच्याने एंजिओप्लास्टीचा रिझल्ट चांगला येण्याची अपेक्षा आहे त्यांना आपण एंजिओप्लास्टीचं ऑप्शन देतो। या उलट डायबिटीजचे पेशंट, किडनी फेलियरचे पेशंट किंवा फार जास्त ब्लॉकेजेस असणारे, खूप किचकट ब्लॉकेजेस, वळणदार ब्लॉकेजेस, कॅल्शियमयुक्त ब्लॉकेजेस, अशा पेशंट्सला आपण बायपासचं ऑप्शन प्राधान्याने देतो, आपण तिथे बायपास प्रिफर करतो। तर अशाच अनेक टिप्स जाणून घेण्याला फॉलो करत राहा आमचे व्हिडिओज। थँक्यू।